या स्पर्धेमधील सेमी फायनल टॉप 3 मध्ये आपली जागा नक्कीच बनवेल। पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तो म्हणजेच रवी बुंबक, ज्यानं आज पूर्ण दिवस एक जबरदस्त कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर करून दिलेली आहे। मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट्स रवीनं काढल्या होत्या आणि जर पहिल्या सामन्याचा विचार केला वर्तक नगरच्या तर पहिल्या सामन्यामध्ये मात्र रवी बुंबकला थोडासा मार बसला होता। तब्बल 14 धावा रवीनं खर्च केल्या होत्या। अमीर जाफरदार आणि एका साईडला आपण पाहतो उबेद खान म्हणजेच मुन्ना, हा तुम्हाला नॉस्ट्राक एंडला पाहायला मिळतो। पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज जुचंद्र गावाच्या एंडच्या दिशेनं बुमबुम म्हणजे बुंबक। यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू टॉस होतोय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी। आदरणीय सन्माननीय संदीपदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। यावेळेस बॅटला तर ब्रश झाला होता चेंडू, मात्र नशिबाची साथ मी म्हणेल अमीर जाफेदारच्या बाजूनं। संदीपजी म्हात्रे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही आरके एंटरप्राइजेसच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत। या सामन्यामध्ये देखील खूप मजा येईल कारण एका साईडला ठाण्याचा संघ आहे तर एका साईडला मीरा रोडचा संघ। शॉट अप्लाय यावेळेस टॉपेज लागतोय, चेंडू हवेत आहे, प्रयत्न केला जातोय झेल पकडण्याचा, मात्र चेंडू निघून जातोय तो म्हणजेच थाळम्यांच्या रिझन मध्ये। 4 धावेसाठी चौकार येतोय। या चौकारानं मात्र सुरुवात होते खेळीला, ती म्हणजेच फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 4 धावेनं मात्र आपलं खातं खोलतोय तो म्हणजेच अमीर जाफेदार आणि संघाचं देखील खातं खोललं जातं 4 या धावेनं। रवी बुंबक एक जबरदस्त गोलंदाजी केली होती, खास करून आपण पाहिलं कांदिवली या संघाच्या अगेन्स्ट 4 विकेट्स रवी बुंबकनं काढल्या होत्या आणि ते 4 विकेट महत्वाच्या ठरल्या होत्या आणि या कारणास्तव मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं गौरवित केलं होतं ते म्हणजेच रवी बुंबक यांना। सुपर डिलिव्हरी यावेळेस फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला, चेंडूला खेळून काढतोय डीप मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, फक्त सिंगल मिळेल। एकनं संघ पुढे वाटचाल करतोय। धावसंख्या आपण दाखलकर पाहिली तर 5 धावा या अंकित केल्या जात आहेत। आज नक्कीच सपोर्ट असेल तो म्हणजेच आरके एंटरप्राइजेस वर्तक नगर या संघाला, कारण रणजितजी केणी साहेबांचा संघ आहे। सातत्याने अनेक वर्ष या संघाला पुढे प्राधान्य देत आहेत। अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी रणजितजी केणी साहेब ह्या वेळेस कौतुक करेन। जर पाहिलं आपण तर लेग स्टिकच्या बाहेर आला होता खेळण्यासाठी मुन्ना, मात्र हा चेंडू जो पिच केला तो आउटसाइड ऑफ स्टंप। सुपर गोलंदाजी, वेल डन बुंबक। शेवटचा चेंडू असेल। 4 षटकांचा सामना दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतोय की हा सामना 4 षटकांचा असेल। शेवटचा चेंडू बॅटला ब्रश करून हा चेंडू यष्टीच्या मागे, मात्र शॉट फाईन त्या ठिकाणी आहे। इथे मात्र परतावा लागेल मुन्नाला ड्रेसिंग रूमच्या दिशेला। विकेटचा पतंग, पहिला गडी बाद। धावसंख्या होते ती म्हणजेच 5 आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय रवी बुंबक। थँक्यू डीचे रवी बुंबक, जो आपण व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे आणि त्या कारणास्तव एक भला मोठा अनुभव मी तर म्हणेल या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचे बोल खास करून रवी बुंबकचे आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। जवळजवळ विचार केला तर आपल्या कोट्यातील 5वा बळी रवी बुंबकनं टिपला या स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये। जबरदस्त गोलंदाजी करताना रवी बुंबक आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा या धावफलकार पाहायला मिळालेल्या आहेत।
फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या. मात्र ज्या मीरा रोड संघानं स्टार्ट मागचे 2 सामने जर आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, त्यानंतर आपण पाहिलं दुसरा सामना खेळला होता पहिल्या षटकामध्ये तब्बलपास 18 ते 19 धावा. यानंतर आपण जर तिसरा सामना जर पाहिला फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाचा तर निव्वळ 5 धावा. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सूरज. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू जवळपास निघून जातो कव्हरच्या दिशेनं. एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 6. एक सामना ज्याप्रमाणे प्रमोद शेडगे साहेबांना म्हटलं होतं की यस आम्हाला अजूनही तो सामना आठवत आहे. मोहनदादा पाटील यांची स्पर्धा आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार याच मीरा रोड संघाच्या फलंदाजांना मारले होते. राहुल जाधव जबरदस्त खेळी केली होती राहुलनं. उपांत्य फेरीत सामना दुसरा सामना तो राहुल खेळला होता आणि तो विक्रम राहुलनं याच इस्माइल शेख मैदानावर रचला होता. धावसंख्या 6. 4 षटकांचा सामना असेल. आम्ही वारंवार सूचित करतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये देखील नक्कीच या स्पर्धेला भेट द्या. उद्या देखील आपण ग्रामीण विभागातील काही संघ पाहणार आहोत या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर नंबर 1 ची गाडी थेट प्रवेश करते प्लॅटफॉर्म नंबर 8 वर. व्हाईटचा इशारा पंच ललित भोईर यांचा. धावसंख्या 7. वर्तकनगर ठाणे वर्सेस आपण पाहताय फ्रेंडशिप 11 मीरा रोड या 2 संघांच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. या वेळेस चेंडूला मात्र फेकून दिलं जात आहे. प्रयत्न चांगला केला होता. एका हातामध्ये हा चेंडू अडवला देखील होता, मात्र चेंडू लँडिंग करतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. यावेळेस आता दरमाडीचे या षटकारानं मात्र धावसंख्येचा ओघ वाढतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर 13 धावा. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 13 धावा. फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू हाताळला जातोय. पंच ललितजी भोईर साहेबांचा व्हाईटचा इशारा. आणखी 1 धाव अवांतरच्या स्वरूपात अंकित केली जाते. कदाचित प्रेशर थोडासा मेंटेन होतोय तो म्हणजे गोलंदाजावर. अफलातून स्टार्ट चांगली सुरुवात. अमीर रेड्डीच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला. त्या ठिकाणी प्रयत्न चांगला केला होता झेल पकडण्यासाठी अमरनं, मात्र तो झेल मात्र सुटला गेला. अमर रेड्डी स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळते. डावखुरे आताचे खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज होतोय जुचंद्र स्टेशनच्या एंडच्या दिशेनं. ह्या वेळेस चेंडू बॅटला ब्रश करून निघून जातो एसटीच्या मागे. शॉट गली त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. डायरेक्ट हिट केला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात गडी देखील बाद करता आला असता. प्रयत्न तर करायला हवे होते. ज्याप्रमाणे म्हणतो यष्टीरक्षक यस तू हिट करायला हवा होता, तर हिट झाला असता तर नक्कीच मी तर म्हणेल काम फिट देखील झाला असतं. मात्र 1 धाव. धावसंख्या होते ती म्हणजेच 15. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. विजय शेठ पाटील फाउंडेशन पुरस्कृत आर्के एंटरप्राइजेस आर्के ट्रॉफी 2021 चा हा क्रीडा सोहळा नेत्रदीपक सोहळा आपण या इस्माइल शेखच्या मैदानावर खेळत आहोत. आणि आमच्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अनेक आमचे हितचिंतक आहेत ज्याने आम्हाला मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्या सर्व हितचिंतकांचं पुन्हा एकदा शतश आभार व्यक्त करतोय. टीसीपी लाईव्ह सौजन्य आपण पाहिलं तर भूषणजी पडवळे साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्हची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस स्विच हिट खेळला जातोय. प्रॉमिसिंग म्हणता येणार नाहीये. हा चेंडू व्यवस्थित मिड ऑफ द बॅट घेता आला नाहीये अमीर जाफेदार यांना, मात्र सिंगल नक्कीच मिळेल या फटक्यावर. धावसंख्या होती 16. त्यानंतर प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहिलं तर सॅटर्डे नाईट ग्रुपच्या माध्यमातून एक भेट वस्तू दिली जात आहे. सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था अभिषेकजी मात्रे साहेब थँक्यू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच केक इन द ग्लास
मेनिया यांच्याकडून देखील एक भेट वस्तू देण्यात आलेली आहे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारे कदाचित मी म्हणेल लाईन पासून वर करताना गोलंदाज 3 अव्वंतर धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च करतोय. 3 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. त्या गोलंदाजाकडून धावसंख्या होती 17. जवळपास विचार केला आपण तर दुसरं षटक हे मोठं लांब पडल्याचं षटक पाहायला मिळते. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर जवळजवळ 12 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेले आणि 3 अवांतर म्हणजे 7 चेंडू जवळपास टाकले गेलेले आहेत आतापर्यंत या षटकामधील. एक लांब पडल्याचं षटक तुम्हाला पाहायला मिळते नंबर 2चं षटक. शॉट ऑफ लाईन चेंडू मात्र काही मिलिसेकंदच तो लवकर कंप्लीट केला. हा फटका लवकर कंप्लीट केला फलंदाजानं अमर यांना. निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकांचा सामना. अपेक्षा असेल की या 4 षटकांच्या सामन्यामध्ये मॅक्झिमम 50 धावा यायला हव्यात जेणेकरून विचार केला आपण तर 12 ते 13 ची सरासरी समोर ठेवली जावी. ती म्हणजेच फ्रेंड खास करून आरके एंटरप्राइजेस ठाणा या संघासमोर. शॉट ऑफ लाईन उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू काही काळ हवेत आहे. काय हा झेल घेतला जाईल का? मात्र कोणत्याही प्रकारचा शतरक्षक त्या ठिकाणी नव्हता. सिंगलला मात्र लगेचच डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं अमर अँड अमीर याच्याकडून. 19 धावा 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 19 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. अमीर जाफेरदार 1 चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवर. त्यानंतर आपण पाहिलं तर अमर रेड्डी 1 षटकाराच्या साहाय्याने 4 चेंडूमध्ये 9 धावा. हा खेळाडू 9 धावेचं योगदान हा खेळाडू आपल्या संघासाठी देतोय. जबरदस्त आयोजन नियोजन धन्यवाद रणजितजी केणी साहेब. खरोखरच पूर्णतः म्हणायचं गेलं तर एक माहोल तयार झालेला आहे. पूर्ण भगवमय वातावरण आणि अनेक असे गावातील मान्यवर आहेत त्यांचे देखील बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या तुम्हाला खास करून त्यानंतर जे काही व्यक्ती आहेत ज्या आता हयात नाही आहेत आपल्याला सोडून गेलेल्या आहेत त्यांचं देखील कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर एक जबरदस्त नीटनेटकं आयोजन. त्यानंतर टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खास करून लाईव्हच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचं काम देखील केलं गेलेलं आहे. त्यानंतर आणखीन आमचे हितचिंतक प्रथम द्वितीय तृतीय उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाज आणि मालिकावीर ही संपूर्ण ज्या ट्रॉफीज आहेत संपूर्ण जी पारितोषिक आहेत स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ रणजितजी भगत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. रणरागिणी शिवसेनेची रणरागिणी समीक्षाजी आज आपल्यामध्ये नाही आहेत. खूप दुःखाची बाब आहे कारण महिलांसाठी लढा याच महिलेनं पुकारला होता. यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू मात्र 1 बॉल सीमा रेषा पार. अमीर जाफेदार यांच्या बॅट मधून हा येतोय आरके चौकार. थँक्यू डीचे. इथे मात्र थोडासा गेरअप होतोय फ्रेंड्स 11 मीरा रोडचा संघ कारण तो गेरअप व्हावा लागेल. गेरअप होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस फेकून दिला जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावेसाठी. अमीर जाफेरदार ऑन फायर. या षटकारांना तब्बल संघ पोहोचतोय फ्रेंड्स 11 मीरा रोडा संघ 29 या धावसंख्येवर 29 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिश्रण केलं जातं या चेंडूमध्ये. गतीचं परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोराम चेंडू हाताळला गेला. यावेळेस कौतुक करेन मी गोलंदाज किरण यांचं कारण व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि व्हेरिएशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला राहायचं असेल स्पर्धेमध्ये तर नक्कीच व्हरायटी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या प्रोडक्टमध्ये व्हरायटी असेल तेच प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केटमध्ये विकलं जातं आणि क्रिकेटचा देखील तोच गुणधर्म आहे. ज्याच्याकडे व्हरायटी असेल तो गोलंदाज नक्कीच चालला जातोय टेनिस क्रिकेटमध्ये आणि हे कधी व्हरायटी पाहायला मिळाली किरण यांच्याकडून. पुन्हा एकदा यावेळेस उडून देतोय चेंडू जातोय स्टंड अँड डिलावर 6 धावेसाठी. पुन्हा येतोय हा आरके षटकार. DJ Bravo, DJ
Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo, champion, champion. अमीर दाफेदार ह्या वेळेस नक्कीच रुद्र रूप मैदानाच्या आतमध्ये घेताना एक वादळ अमीर नावाचं मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना, मात्र या वादळानं पुन्हा एकदा हा चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. 6 धावेसाठी चेंडू द्यायचाय. थँक्यू डीजे. अमीर दाफेदार जबरदस्त फलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहतोय तर अमीर दाफेदार यांच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार 2 चौकार जवळजवळ विचार केला आपण तर अमीर दाफेदारनं केलं ते म्हणजेच 29 धावा जवळपास चेंडूंचा जर सामना आपण पाहिला अमीर दाफेदार यानं केलेला आहे तो म्हणजेच 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 29 धावेचं योगदान अमीर दाफेदारला मात्र फ्रेंड्स 11 संघाला दिलेला आहे. अफलातून खेळी अमीर दाफेदारचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय, मात्र या वादळाचा फटका बसतोय आर्के एंटरप्राइजेस या संघाला. वर्तकनगरचा संघ आहे, मात्र कुठेतरी मी फ्रेंडशिप 11 संघाला थांबवलं होतं. त्याच फ्रेंडशिप 11 संघानं मात्र एक मोठा धावफलक उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस अतिशय सुंदर असा चेंडू, शेवटचा चेंडू का होईना मात्र चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला किरण मार्फत. सर्वात महागडे षटक मी तर म्हणेन किरण यांचं, कारण पहिले षटक हाताळलं होतं रवी बुम्मक यानं. जवळपास 5 धावा रवीनं पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर सूरज नंबर 2चं षटक सूरजनं हाताळलं होतं, तब्बल 14 धावा सूरजला दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक आपण पाहिलं तर किरण यानं हाताळलं तब्बल 22 धावा. धावसंख्या होते ती म्हणजेच 41 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या. 22 धावेचं षटक नंबर 3चं षटक किरण यांचं पाहायला मिळालं. सर्वात महागडे षटक या इनिंग मधलं किरणचं पाहायला मिळालं. ज्या किरणनं मागच्या सामन्याचा विचार केला तर 3 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. जवळपास 1500 रुपयाचा मानकरी देखील ठरला होता. हाच गोलंदाज किरण मात्र यावेळेस आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये किरणला मात्र एक चांगलाच मार बसतोय. जवळजवळ विचार केला आपण तर 3 षटकार 1 चौकार किरणच्या गोलंदाजीवर कुठले गेले मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक या इनिंग मधलं गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत राहुल. फ्रेंडशिप 11 मीरा रोड संघ पोहोचतोय तो म्हणजेच 41 या धावसंख्येवर. शेवटचे 6 चेंडू येणारे या 6 चेंडू मध्ये किती धावफलकावर नोंदवले जातील. यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू, इथे मात्र हा चेंडू अदळला गेला पॅडवर लेग बिफोरीच्या स्वरूपात. इथे मात्र पंच ललित भोईर फलंदाजाला मात्र बाद करार देत आहेत. विकेटचं पतंग, दुसरा गडी बाद फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाचा. अमर रेडी. उद्याचा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील 4 समालोचकांची मांदी याळी या स्पर्धेला लाभली गेलेली आहे. नक्कीच एक नामांकित समालोचक ज्याने मी तर म्हणेल भरपूर प्रेक्षकांचं मनोरंजन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलेलं आहे. सन्माननीय श्री दशरथजी पाटील साहेब हे देखील उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर प्रमोदजी शेडगे साहेब असतील, त्यानंतर मनीषजी पाटील आणि मी स्वतः भरत राऊत उद्याच्या दिवसामध्ये आपल्यासाठी नक्कीच इथे हजर असणार आहेत. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू मात्र डायव्हर्ट होतोय, शतरक्षकाला चकवून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न चांगला थँक्यू डीजे केला होता, मात्र नशिबाची साथ मी म्हणेन फलंदाज श्रीकांतच्या बाजूनं. जवळपास चेंडू पडला, त्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, कारण आपण पाहिलं त्या ठिकाणी शेतीचे बंधारे आहेत आणि त्यामुळे त्याच कदाचित बंधाऱ्याला चेंडू अडला असेल आणि त्यामुळेच चेंडूनं मात्र आपली दिशा बदलली. चौकार, महत्वपूर्ण चौकार फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघासाठी. श्रीकांत शेट्टी जबरदस्त खेळी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार श्रीकांतला देण्यात आला होता.
11 चेंडू आणि 40 धावेची महत्वपूर्ण केली या खेळाडूने केली होती आपल्या संघासाठी. यावेळेस समरण डिलिव्हरी चेंडू पडल्यावर खास करून आपण पाहिलं तर खाली बसतोय. चांगला चेंडू हाताळला जातोय आणि चांगल्या चेंडूची सांगता मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये होताना दिसली. बाईचा इशारा पंचांचा एकदा अंकित केलीच जाईल. धावसंख्या होते 46, 46 लॉस ऑफ 2 विकेट. ह्या वेळेस पॅरल फ्लाइट दिली होती. शतरक्षक आहे शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये. चांगलं शतरक्षण फक्त एक के बिना कुछ नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय तर कंट्रोल मध्ये ठेवतोय गोलंदाज फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला डेड ऑन स्पॉटच्या हिशोबानं हा चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे डीप लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. 6 धावेसाठी आर के षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 53. जी अपेक्षा केली होती फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघानं 4 षटकांचा सामना 50+ होणं गरजेचं आहे. कारण समोरचा संघ आर्क एंटरप्राइजेस ठाण्याचा संघ आहे आणि या संघाला जर आपल्याला थांबवायचं असेल तर 50+ ही धावसंख्या उभा राहायला हवी आणि ती 50+ धावसंख्या उभारतोय. यावेळेस काही काळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. एक धाव एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र या वेळेस शेवटच्या चेंडूवर जाता जाता का होईना मात्र रनआउटच्या स्वरूपात एक गडी मात्र बाद होतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाचा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय आणि या 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 55 धावा आणि 56 धावा विजयासाठी ठेवल्या जात आहेत आर्के एंटरप्राइजेस वर्तकनगर ठाणे या संघासमोर. येणारे 24 चेंडू येणाऱ्या या 24 चेंडू मध्ये 56 धावा करायचे आहेत आर्के एंटरप्राइजेस वर्तकनगर ठाणे या संघाला. आणि ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचकामध्ये आम्ही देखील बदल करतोय. मायक्रोफोनवर येतील माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे. मात्र कुणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आर्के ट्रॉफी 2021चा हा क्रीडा महासोहळा. डीजे साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. 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 समाजसेवेची आवड त्याला दादा यो नावाला आला. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. समाजसेवेची आवड त्याला दादा यो नावाला आला. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. 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 थँक्यू डीजे. धन्यवाद बालाजी राऊत. विजयासाठी 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आपण पाहतोय ही स्पर्धा आर्के ट्रॉफी 2021च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय.
फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस आपण पाहतोय आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये 4 षटकांमध्ये 56 धावा 14च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर या संघाला. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये. कोणतीही धाव येत नाही या डॉट चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिला चेंडू यश काही जबरदस्त गोलंदाजी केली होती यशने. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय टप्पा अचूक पद्धतीने स्विंग अँड सीम व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. यशने मात्र यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म ज्याने जबरदस्त गोलंदाजी करत आतापर्यंत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं गेलंय तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चेंडू यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दोन्ही मात्र यावेळेला आतापर्यंत बलाढ्य संघ आहे. शक्तिशाली सकाळपासून मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करतायत आणि खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका असते. पुन्हा एकदा गोलंदाज यश आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर स्विंग मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतो गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला टर्न प्राप्त होत असताना उबेद खान मुन्नाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना षटकांची जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकांमध्ये आतापर्यंत 3 चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले गेलेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका आहे इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. पायाचं लॉंग चेस करावा लागतोय. चेंडू मात्र यावेळेला रोखण्यात यश मिळवलंय. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकता टाळ्यांचा गजर होतोय आणि 2 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ड्राईव्ह केला जातो. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते पूर्णपणे मात्र रोखून ठेवलं गेलंय ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यशने मात्र यावेळेला चतुरस्त्र वाणीने कूल माइंडेड गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर भेदक मारा या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, पुन्हा एकदा 2 धावा आणि 5व्या चेंडूवर 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी इरादे पक्के स्पष्ट केले जात आहेत परंतु येणारी वेळ दर्शवेल या 56 धावांचं आव्हान कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं या ठिकाणी वेधित झालंय. ऑन साईडला फटका चांगला आहे जयेशचा मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. 1च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर एंड ऑफ द ओव्हर 6 रन्स विदाउट लॉस. पहिलं षटक मात्र यावेळेला यशच्या नावावर जाईल. काय सातत्य ठेवलं या गोलंदाजाने. सिंपल लिव्हिंग अँड आहे थिंकिंग. सादर आणीमान परंतु उच्च विचार. अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि स्विंग अँड सीम असल्या कारणानं मात्र चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना धारदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग परफॉर्मन्स बाय यश. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. आता मात्र येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 50. 18 चेंडू 50 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत आर के एंटरप्राइजेस आयोजित आर के ट्रॉफी 2021 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. 2 फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज मात्र आतापर्यंत धुरंधर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु बोलबाला राहील का कारण टॉस जिंकल्यानंतर कारण संध्याकाळचं सत्र असतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खास करून जर आपण पाहिलं तर टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतं आणि टॉस मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असल्या कारणानं क्लायमेटमध्ये चेंज होतं. ज्यावेळेला आपण पाहतो 5:30 वाजले होते टॉस झाला होता परंतु यावेळेला आपण पाहतोय जिद्दीने खेळत आहेत. हम भी किसी से कम नाही परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला आपण पाहू शकाल सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. नवोदित सुपर कॅच ब्रिलियंट फलंदाज बाद. समाज सेवेची आवड त्याला दादा यो नावाला. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. समाज सेवेची आवड त्याला दादा यो नावाला.
थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा या फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. चला घाई करा जरा प्लीज. टाइम आउटच्या माध्यमातून की क्रॉसिंग झालेलं नव्हतं, मात्र यावेळेला आपण पाहतोय की फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना यस आतमध्ये येऊन मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र नियम आपण पाहू शकतायत. उबेद खानचं बरोबर ॲक्युरेट लक्ष होतं त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकताय 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रणजितजी किनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहू शकता. त्यांना कोऑपरेट करण्यासाठी नेहमीच मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक, शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, तसेच आपण पाहतो द ग्रेट मराठा सल्लागार निलेशजी म्हात्रे साहेब पाहायला मिळत आहेत. हेमंतजी वर्तक साहेब ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. कैवल्य पाटील बंधू आपण पाहू शकतायत. केतनजी भोईर आपण पाहू शकतायत. तसं नितीनजी पाटील आणि आपण पाहू शकतायत. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला सुंदर फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मेडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत किरणच्या बॅटमधून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 48 धावांचं लक्ष. 16 चेंडू 48 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांतचा हा चेंडू मात्र किरणने मात्र या वेळेला चेंडूला भिरकावून दिला गेलाय. चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. पंचांचं सिग्नल येतोय. यस इट इज अ 4 रन. 4 धावा. गुड शॉट. कमी कशाची ना त्याला तू चंद्राची आई चंडिका वाट दावी दादाला सुखान नांदतई घरदार सारे कमी कशाची ना त्याला एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार एकच वादा 12 रन्स 12 धावा या फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 चेंडू आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 15 बॉल्स रिमेनिंग. ऑन साईडला सुंदर फटका आहे. स्वीट टायमिंग पाहायला मिळाला. मेडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहतोय उबेद खानने मात्र यावेळेला रिस्क जरूर घेतली गेली होती डिरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि आरके एंटरप्राइजेस वर्तकनगर संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 14 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. ते 4 येणारे चेंडू आहेत. 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी 42 धावा. 14 चेंडू आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण. किरण एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. हलकीशी हवा अजूनपर्यंत डावकरी हाताच्या फलंदाजाच्या माध्यमातून ऍडव्हान्टेज आहे. ऑफ साईडला खेळला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन्स. राहुल कश्यप जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे किरण सारखा फलंदाज आहे तिथपर्यंत धावा मात्र येताना पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. आतापर्यंत राहुल कश्यप जर आपण विचार केला तर 5 धावांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू खेळले गेलेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा. अर्थातच आतापर्यंत बोलबाला या ठिकाणी राहिलेला नाहीये या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये. अजून सुद्धा यावेळेला संधी आहे दोन्ही संघांकडे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र शफल झालाय. चेंडूला पाहिलं न्याळला हुकच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केला गेलाय. पाहायचं आहे चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. आणि पाहता पाहता चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल 4 धावांकरता. गुड शॉट. चौकार येतोय राहुल कश्यपच्या बॅटमधून. आरके एंटरप्राइजेस वर्तकनगर संघ जाऊन पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर. 19 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 37 धावा. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. चला घाई करा जरा. 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू आणि 37 धावा. अमर रेड्डी गोलंदाजी मार्कवर 8 नंबरची जर्सी परिधान करणारा
सुपर बॅटिंग केली गेली होती. आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये मात्र अमीर दाफेदारने सुपर बॅटिंग करत असताना तोच स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 30 धावा आणि अमर रेड्डीने मात्र 5 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे, वाखाणण्याजोगे आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये माझा सहभाग व्हावा, त्यासाठी मात्र प्रॅक्टिस करणं खूप गरजेची गोष्ट आपण पाहतोय. तुमचं सातत्य इज मोस्ट इम्पॉर्टंट. 12 चेंडू आणि 37 धावा. किरण एका साईडला आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे आहे, तर अमर रेड्डी सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. कॅमेरामॅन निलेश अरविंदकर यांच्या स्वागतासाठी चौकार, 4 धावा. गुड शॉट. अकरा चेंडू आणि 33 धावा. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. कोणत्याही बाजूने झुकू शकेल अशा प्रकारची ताकद असणारे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला सुंदर कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. तत्पूर्वी एक धावावर जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आरके एंटरप्राइजेस वर्तक नगर या संघाची 24 धावा 24 रन्स. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं. 6:30 वाजण्याच्या सुमारास. घड्याळात आपण पाहू शकताय थोडंसं क्लायमेट दमट आपल्याला वातावरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज हवेचा झोत थोडाफार थांबला गेलाय, पण तो पायाचा इथे मात्र खरा कस लागेल. आता यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावा. 9 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना डावकुऱ्या हाताने. यावेळेला ऑन साईडला राहुल कश्यप संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. श्रीकांत ते मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन्स. गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग पाहायला मिळते श्रीकांत यांच्या माध्यमातून, ज्याने मात्र योगदान दिलं होतं. 4 चेंडूमध्ये 12 धावा, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार आणि डबलच्या माध्यमातून एक वेळा पाहिलं. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 31 धावा. 8 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने अमर रेड्डी. ऑफ साईडला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी अब्बास चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरी धाव संख्या जाऊन पोहोचते 26 रन. 26 धावा. चेंडू फेकून झाले आता 5 आणि आता चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण. राहुल कश्यप संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले नाहीयेत. पाहायचं आहे अजून सुद्धा 7 चेंडू आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू. मोमेंटम यावेळेला मिळाले, रिदम मिळाले. आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. गुड शॉट. सहा चेंडू 24 धावा विजयासाठी. लक्षात असू द्या. 6 balls remaining and 24 runs required to win. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या प्रेक्षक राजांनी मात्र सुरेख साथ दिले. उद्याच्या दिवसात सुद्धा आपण चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. उद्याच्या दिवसात वेगळे संघ, नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पहिला सामना असेल एकविरा नायगाव वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू. दुसरा सामना असेल अमीन बॉयज वसईफाटा वर्सेस मिताली 11 शिरवली. तिसरा सामना असेल एनसीसी सफाळे वर्सेस स्वरा 11 टिवरी. आणि चौथा सामना असेल अष्टविनायक नायगाव वर्सेस वसई कोळीवाडा. अशा प्रकारचे मात्र उद्या सामने आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 24 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 balls remaining and 24 runs required to win. उद्याच्या दिवसात फनी कॉमेंटेटर दशरथ पाटील यांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत. 6 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला मिस्टर राकेश एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज, तत्पर पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. किरण सज्ज होतोय.
यावेळेला पाहिला हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपात ललित भोईर बंड्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या गावामध्ये. वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 रन्स 33 धावा. चेंडू हा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 23 धावांचं लक्ष, 6 चेंडू 23 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणे घेऊन येईल, परंतु यासाठी आपण पाहतोय सेल्फ कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. ते किरण या फलंदाजाला तर गोलंदाजाला व्यवस्थित गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन निघून जातोय 6 धावांकरता. एक मोठा फटका मात्र यावेळेला उत्स्फूर्त वाढवेल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आशा पल्लवित केल्या गेल्यात. 5 चेंडू आणि आता मात्र 17 धावा. व्हॉट अ मॅच. पाच चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सुंदर टायमिंग सहित मात्र किरणच्या बॅट मधून हा चेंडू मात्र लॉंग ऑफला क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिस्टन्स पूर्णपणे क्लिअर होतोय. 5 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका, हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय राहुल जाधवच्या हातामध्ये. गुड कॅच फलंदाज बाद. आता मात्र यावेळेला 4 चेंडू आणि 17 धावा. तर कल्याण कुमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईक एंडकडे. धावांची गती जर आता आपण पाहिले तर यावेळेला 4 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण. संध्याकाळचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि या वातावरणात मात्र चेंडू क्लिअर होतील का ही मात्र गोष्ट खूप नमूद करावीशी वाटते. मात्र किरणच्या बॅटमधून एक चेंडू क्लिअर जरूर झाला आपण पाहिला. पुन्हा एकदा मात्र राहुल कश्यप या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु कमबॅक चांगलं केलंय तर राकेशने. गुड बॉलिंग. बॅटचं एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना सुपर बॉलिंग बाय राकेश. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तो राकेश हा गोलंदाज. पहा, षटकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजावर दबाव असतो आणि प्रत्येक गोलंदाजाला षटकार आलेला आवडत नसतो, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर राकेशने तोच रिदम ठेवला. सुंदर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी केली. आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठेही डायव्हर्ट केलं नाही आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी एकच धागा पकडून मात्र एकच लेंथ यावेळेला धरून मात्र सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुपर्ब. कदाचित या ठिकाणी टॉस चुकीचा मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं हे कदाचित मात्र यावेळेला पाहायला मिळतं. ही चर्चा चालू असेल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 3 चेंडू 17 धावा. अजून सामना बॅलन्सिंग आहे का? हॅट्रिकवर पोहोचला गेलाय राकेश. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तेवढे चांगले प्रयत्न होते, प्रयत्नांना यश आलं नाही, परंतु गुड एफर्ट. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावांचं लक्ष असेल. राकेशने कमबॅक केलं. संघाला मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्यामध्ये आणलं गेलं. षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की किरणच्या बॅटमधून अजून 2 दमदार षटकार मिळतील, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आपण पाहू शकतायत. सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. संध्याकाळचं सत्र शेवटचा सामना होता. टॉस जिंकल्यानंतर किरणने मात्र ताबडतोड यावेळेला डिसिजन घेतलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला, तो फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाला. कारण दोन्ही संघ बलाढ्य होते, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख चेंडू. यावेळेला आपण पाहतो गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र यावेळेला उसळी घेतोय. अपेक्षित बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळालं.
परंतु खास करून यशचं मी कौतुक करेन, ज्या यशने मात्र पहिलं षटक व्यवस्थित हाताळलं, नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली आणि तिथून मात्र जो रिदम मिळाला तो प्रत्येक गोलंदाजाला. श्रीकांतने सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, एक गडी बाद केला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अमर रेड्डीने सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, कॉन्ट्रीब्युशन चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. आणि यावेळेला ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतो, इनसाइड आउटचा फटका आकाशच्या बॅटमधून, मात्र वन बाउन्सने चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी अंतिम 3 मध्ये ज्यांनी मात्र धडक मारले तो संघ पाहायला मिळतो फ्रेंड्स 11 मीरा रोड. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. RK एंटरप्राइजेस रणजित चिकनी यांनी सौजन्य केलेला संघ वर्तकनगर आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतून मात्र त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय. या ठिकाणी आले, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. या ठिकाणी फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाचं